रक्षकांपैकीच कोणी भक्षक बनलं आणि पोलीस स्टेशनमध्ये 1 कोटी रुपयांच्या दरोड्याचा प्लॅन रचला तर काय होईल? ऐकायला एखाद्या बॉलिवूड थ्रिलर चित्रपटाची स्क्रिप्ट वाटेल, पण ही खरीखुरी घटना घडलेली आहे आपल्या पुण्यात. खाकी वर्दी, तोत्या पत्रकार आणि मिरची पावडर फेकून रचलेला हा असा गेम ज्याचा क्लायमॅक्स पाहून खुद्द पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत. विषय काय आहे, कशी रचली गेली ही स्क्रिप्ट, चला जाणून घेऊयात सविस्तर नेमकी काय बातमी आहे. तारीख होती 18 जुलै. तळेगाव दाभाडेचे व्यावसायिक हर्षवर्धन पवार हे एका कामासाठी निघाले होते. सोबत होती तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून ही रक्कम नरे येथील HDFC बँकेत जमा करायची होती. सिंहगड रोडवरील हॉटेल ब्रह्माजवळ पवार आणि त्यांचे शेजारी आणि ड्रायव्हर विक्रम चाकणकर हे कारमध्ये बसले, बॅगा ठेवल्या आणि बॅगा घेऊन ते बँकेच्या दिशेने निघाले. पण खरी गडबड कुठे झाली तर ड्रायव्हर विक्रम याने गाडी ठरवलेल्या मार्गाने न नेता थेट नरेच्या पुलाच्या दिशेने पळवली. ही गाडी नरे पुलावर पोहोचली आणि अचानक मागून आलेल्या एका दुचाकीने कार अडवली. दुचाकीवरून दोघे जण खाली उतरले आणि जोरजोरात आरडाओरडा केला. त्यांनी सांगितलं, आम्ही पोलीस आहोत, गाडीत बेकायदेशीर माल आहे आणि म्हणूनच तुम्ही बाहेर निघा. हर्षवर्धन पवार हे यांना काही समजण्याच्या आतच त्या दरोडेखोरांनी त्यांच्या डोळ्यात थेट मिरची पावडर फेकली. यामध्ये त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली आणि सुदैवाने पवारांचे एक शेजारी 73,50,000 असणारी एक बॅग घेऊन गाडीतून बाहेर पडले आणि पसार झाले. पण उरलेले 25 लाखांची रक्कम आणि एक बॅग घेऊन हर्षवर्धन पवार मात्र त्याच कारमध्ये अडकले. आता दरोडेखोरांनी ड्रायव्हरला गाडी थेट कुठे नेण्यास सांगितली ते माहिती आहे, खेड शिवापूर पोलीस चौकीत. दुपारी 2च्या सुमारास ही कार खेड शिवापूरच्या चौकीत पोहोचते. तिथे आधीच उपस्थित होता आशिष तिवारी नावाचा एक तोतया पत्रकार. तो मोठ्याने आरडाओरडा करत म्हणाला, मी बेकायदेशीर पैसे पकडले आहेत. पण खरा ट्विस्ट कुठे आहे तर खरा ट्विस्ट आहे पुढे, जिथे त्या दिवशी सुट्टीवर असणाऱ्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम या आधीच खाकी वर्दीमध्ये तिथे हजर होत्या. सोबत होते पोलीस नाईक अजित मेस्त्री. ज्यांनी कायदा सांभाळायचा तेच या तोत्या पत्रकाराची बाजू घेऊन हर्षवर्धन पवार यांना अटकेची भीती दाखवू लागले. धमक्या दिल्या गेल्या, ब्लॅकमेलिंग सुरू झालं आणि याच गोंधळात पवारांच्या बॅगेतून गायब केले गेले तब्बल 7 ते 8 लाख रुपये. चौकीतील या संशयास्पद हालचालींची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. अधिकाऱ्यांनी तातडीने खेड शिवापूर चौकीत धाव घेतली आणि वरिष्ठांनी हिसका दाखवताच गायब झालेली रक्कम तातडीने बाहेर आली. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, पण CCTV फुटेज आणि सखोल तपासानंतर खाकीचा खरा चेहरा समोर आला. या संपूर्ण दरोड्यात आणि कटात हवालदार प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री यांचा थेट सहभाग उघड झाला. सध्या पुणे ग्रामीण पोलिसांनी तोत्या पत्रकार आशिष तिवारीला बेड्या ठोकल्या. मात्र वर्दीला डाग लावणारे ते 2 पोलीस कर्मचारी आणि इतर 6 आरोपी अजूनही फरार आहेत. आता या सगळ्या प्रकरणानंतर एकच मोठा प्रश्न उपस्थित होतो, ज्या पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनीच जर असा दरोडा टाकला तर सामान्य माणसाने दाद मागायची तरी कोणाकडे? अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा सिविक मिरर. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डे सह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.